नमस्कार. कथा पुरुषोत्तमाची या कथा मालिकेच्या आजच्या 6व्या भागामध्ये मी डॉक्टर सौ रेवती राहुल संत सगळ्या श्रोत्यांचे स्वागत करते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, कमू पंथ आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. अर्थात सगळ्या गुणांचा ईश असलेला तो गणेश आणि चारही वाचांची देवता असलेली ती शारदा देवी ह्यांना वंदन करून श्रीरामांच्या पूर्णत्वाकडे नेणाऱ्या वाटचालीवर आपण प्रयाण करूयात. श्रीरामांचा प्रवास म्हणून हे रामायण, आयन म्हणजे प्रवास आणि श्रीरामांचा जीवन प्रवास म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे ते रामायण. ह्या रामायणाच्या कथेमध्ये आपण काल ऐकली ती राजा हरिश्चंद्राची कथा, रघुकुलातील राजांची कथा आपण ऐकत होतो आणि आपण त्यामध्ये ऐकली राजा हरिश्चंद्राची सत्यनिष्ठ राजाची कथा. आपल्या वचनासाठी, आपल्या एका शब्दासाठी राजा काय प्रयत्न करू शकतो, जीवाचे बाजी लावून काय काय करू शकतो हे काल आपण त्या कथेमध्ये बघितलं. स्वामी विवेकानंद आपल्या अमेरिकेतील एका प्रवचनामध्ये ही राजा हरिश्चंद्राची गोष्ट सांगत होते. ती गोष्ट संपली आणि मग तिथल्या श्रोत्यांपैकी एका महिलेने उभे राहून स्वामी विवेकानंदांना विचारले, तुम्हाला खरंच वाटतं ही गोष्ट घडली असेल म्हणून? विचार करा, राजा हरिश्चंद्राचा तो काळ त्रेतायुगातला आणि ती महिला काय किंवा तुम्ही आम्ही आजचे सगळे हे आजचे कलियुगातली लोक. विवेकानंदांनी सांगितलं, मला अगदी नक्की विश्वास आहे ही कथा अशीच घडली असणार म्हणून. तुम्हाला काय वाटतं? ती महिला म्हणाली, मला तर ही कथा अगदीच काल्पनिक वाटते. विवेकानंद म्हणाले, हरकत नाही, कल्पनेतली असली तरी सुद्धा आमच्या संस्कृतीमध्ये, आमच्या परंपरेमध्ये एवढ्या उत्तुंग कल्पना केल्या गेल्या ह्याचा सुद्धा मला अभिमान आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ही कथा नक्कीच सत्यात घडलेली असणार आहे. आणि त्या पलीकडे जाऊन विवेकानंद म्हणाले, तुम्ही हा विचार करा की ह्या कथेमध्ये सांगितलेलं जे मूल्य आहे ते किती महत्त्वाचं आहे. मग ती काल्पनिक असो किंवा प्रत्यक्षात घडलेली असो, तुम्ही आम्ही जे लक्षात ठेवायचं आहे ते त्यातलं मूल्य महत्त्वाचं आहे. आज कलियुगात ह्या कथांचा विचार करताना आपल्यासुद्धा मनात अनेक शंका उत्पन्न होतात आणि मग आपल्याला वाटतं की ह्या काल्पनिक आहेत की खऱ्या आहेत. शंका येणं अगदी स्वाभाविक आहे, पण मूल्य त्यातली अतिशय महत्त्वाची आहेत आणि ती जेवढी आपण जपू, आपल्या मनात ठेवू तेवढंच महत्त्वाचं. काल आपण हरिश्चंद्राची कथा बघितली आणि आज आपण बघणार आहोत राजा दशरथाची कथा. राजा अज आणि त्याची पत्नी इंदुमती ह्यांचा हा पुत्र दशरथ राजा, ह्याचं अयोध्येमध्ये राज्य सुरू आहे. अतिशय सुरळीत राज्य सुरू आहे. त्याच्या 3 पत्नी कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या राण्यांबरोबर त्याचा संसार सुरू आहे. आणि ह्या संसारामध्ये आता एक छोटीशी फक्त अडचण आलेली आहे आणि ती म्हणजे राजा दशरथ जो उत्तर वयाकडे चाललेला आहे, झुकत चाललेला आहे हा राजा, ह्याला अजूनही अपत्यप्राप्ती झालेली नाही. ह्या राज्याला उत्तराधिकारी अजून मिळालेला नाही आहे आणि म्हणून राजाचं मनात छोटीशी खंत आहे. काय उपाय करावा म्हणून राजर्षी असलेले राजगुरू महर्षी वसिष्ठ ह्यांना राजा दशरथाने विचारलं की आता काय करावं, मला ह्यावर काहीतरी उपाय सांगा. राजगुरू असलेले वसिष्ठ हे ह्या राजकुलाचे गुरु आहेत. अनेक पिढ्या ते इथं शिक्षण देत आहेत, पण जेव्हा मार्गदर्शन करण्याची वेळ येते तेव्हा ते अगदी योग्य मार्गदर्शन राजा दशरथाला करतात आणि त्याला सांगतात, ह्यासाठी आपण ऋषी शृंग ह्यांचंच मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ऋषी शृंगांचं मार्गदर्शन का घ्यायचं, तर ते त्याच्यासाठी स्वतःची बुद्धिमत्ता पणाला लावून ज्ञानार्जन करणारे ऋषी आहेत. म्हणजे कसं आहे बघा, सोप्या भाषेत अगदी सांगायचं झालं तर आपल्याकडे डॉक्टर असतात. मी एक डॉक्टर आहे आणि मी कानाक घसा तज्ज्ञ आहे. जेव्हा मी स्वतःला एक कानाक घसा तज्ज्ञ अर्थात ENT सर्जन म्हणते, तेव्हा माझ्या सगळ्या रुग्णांना हा विश्वास असतो की मी कानाक घशाच्या बाबतीतले त्यांच्या सगळ्या व्याधींवर त्यांना उत्तम उपाय सांगू शकेन. आणि तसाच विश्वास ऋष्यशृंग ऋषी हे राजा दशरथाला देऊ शकतील, मार्गदर्शन देऊ शकतील, त्याच्यावर उपचार करू शकतील असा त्या वसिष्ठ ऋषींना वाटल्यामुळे त्यांनी राजा दशरथाला सांगितलं की स्पेशलिस्ट पाहिजेत, तेव्हा आपण ऋष्यशृंग ऋषींचा उपचार घेऊयात म्हणून. आता हे ऋष्यशृंग सुद्धा एवढे महत्त्वाचे का आहेत,
तर त्यांची बालपणापासून त्यांना कसं वाढवलंय, किती शिस्तीमध्ये आणि किती नियमांमध्ये त्यांना वाढवलेलं आहे, ही कथा अतिशय उद्बोधक आहे आणि अतिशय रोचक आहे. अगदी थोडक्यात फक्त सांगते इथं. हे ऋष्यशृंग कोण आहेत, तर ऋषी विभांडकांचे पुत्र आहेत. हा मुलगा लहानपणापासून त्याला जंगलात वाढवलेला आहे, जंगलात त्याच्या गुरुकुलात हा राहिलेला आहे, हा एकटाच राहिलेला आहे. आणि हा मुलगा फक्त फळमुळं, कंदमुळं, स्वतः मिळवलेली आणि स्वतः मिळवलेलं पाणी ह्यावरच हा जगलेला आहे. ह्याने बाकी जगातल्या कुठल्याही पदार्थांची चव बघितलेली नाही, जंगली प्राण्यांव्यतिरिक्त बाहेर दुसरा माणूस बघितलेला नाही, त्याने स्त्री बघितलेली नाही. हे फक्त त्याच्या शिक्षणाच्यासाठी दिलेल्या नियमांचं आणि शिस्तीचं पालन करत तो फक्त तिथं ज्ञानार्जन करतोय. अतिशय शुद्ध बुद्धी आहे, अतिशय शुद्ध वाचा आहे. आणि म्हणूनच ह्या ऋषींनी केलेले उपाय, त्यांनी दिलेले उपचार नक्कीच श्रेष्ठ असतील ह्यावर वसिष्ठ ऋषींचा विश्वास आहे. आणि म्हणून त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी या शृंग ऋषींना बोलवून घेतलेलं आहे. शृंग ऋषींना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ह्या ऋषींनी आता राजा दशरथाला मार्गदर्शन केलेलं आहे की आता तुम्हाला अपत्य प्राप्तीसाठी जे उपचार घ्यायचे आहेत त्यासाठी वर्षभरासाठी तुम्हा सगळ्या पतीपत्नींना व्रतस्थ व्हायला लागेल. व्रतस्थ म्हणजे अर्थातच शिस्तीचं पालन करायला लागेल, मन आणि शरीर ह्याची शुद्धता करायला लागेल. आणि हा सगळा वर्षभराचा व्रतस्थ राहण्याचा काळ आहे. ह्या काळामध्ये राजाने राजमहालात राहायचं नाहीये, अयोध्येबाहेर एका जंगलामध्ये त्यांची सोय सगळी केलेली आहे. आणि हे सगळं करताना त्यांनी यज्ञ करायचं ठरवलेलं आहे. अश्वमेध यज्ञ त्याला करण्यास सांगितलेला आहे. अश्वमेधाचा घोडा सोडण्यात आलेला आहे आणि ही सगळी प्रक्रिया 1 वर्ष चालणारी आहे. एकदा अश्वमेध यज्ञ झाला की त्यानंतर पुत्रकामेष्टी यज्ञ म्हणजे अपत्य प्राप्तीसाठी योग्य असा हा यज्ञ केला जाणार आहे. आणि मग ह्या यज्ञाचं फलितन म्हणून नंतर राजा दशरथ आणि राण्यांना अपत्य प्राप्ती होणार आहे. आता यज्ञ म्हणजे त्या काळची जणू काही एक बुद्धिवाद्यांची जमलेली सभा होती. ह्या सभेमध्ये अनेक खलबतं, अनेक विचारमंथनं चालायची आणि यामधून चर्चासत्र घडायची. ह्या चर्चांमधून मग उपायांवर विचार केला जायचा आणि मग ही सगळी पुढची त्याच्यावरची उपचार पद्धती निश्चित केली जायची आणि मग पुढे राजासाठी काय करायचंय हे ठरवलं जायचं. आणि ह्या सगळ्याचं नेतृत्व करणार होते ऋषी शृंग. वर्षभर राजा आणि 3ही राण्यांनी काही नियमांचं पालन करायचं होतं. आजही तुम्ही बघितलं तर ज्या दाम्पत्यांना पुत्रपेक्षा सुद्धा अपत्य प्राप्ती आपण म्हणूया, त्या काळी सुद्धा पुत्र किंवा पुत्री, कन्या असा भेदभाव कुठंही नव्हता. अपत्य प्राप्ती हे आमच्या गृहस्थाश्रमी जीवनाचं फलित आहे, उत्तम सगळ्यात ध्येय आहे, हे तेव्हापासून मान्य केलेलं होतं. आणि म्हणून मुलगा आहे का मुलगी हा भेद कधीच नव्हता. पुढे जेव्हा भगवती सीतेच्या जन्माची आम्ही कथा बघतो तेव्हा हे आमच्या लक्षात येतं की पुत्र झाला म्हणून उडत राहायचं आणि पुत्री झाली किंवा कन्या झाली म्हणून कुढत राहायचं, अशी पद्धत आम्हाला कुठंही दिसत नाही. अपत्य प्राप्तीसाठी हे प्रयत्न चाललेले आहेत. राजा हा मार्गदर्शनाखाली सगळं कार्य करतो आहे. वर्षभर राजा राज्याच्या बाहेर आहे, पण त्याचे मंत्रीगण, अमात्यगण अयोध्येचं राज्य अतिशय सुरळीतपणे चालवत आहेत. राज्यामध्ये कुठेही अराजकता निर्माण झालेली नाही आहे. अयोध्येचं राज्य अगदी छान चाललेलं आहे आणि राजा फक्त वेगळ्या आपल्या कार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याला अयोध्येमध्ये येण्यास परवानगी नाही. वर्षभराचा काळ लोटलेला आहे. ऋष्यशृंगांनी अतिशय औषधी वनस्पतींचा वापर करून उत्तम असं पायस हे राजा आणि या 3ही राण्यांसाठी तयार केलेलं आहे. हे पायस अतिशय आनंदाने त्याने दशरथ राजाला दिलेलं आहे आणि 3ही राण्यांना हे घेण्यासाठी हे त्याने दिलेलं आहे. ह्या 3ही राण्यांनी हे पायस प्राशन केलेलं आहे. वर्षभराचं त्यांचे सगळे प्रयत्न फलित आलेले आहेत आणि हे असं हे औषधी पायस घेतल्यानंतर यथावकाश अयोध्येमध्ये आल्यानंतर ह्या 3ही राण्यांना दिवस गेलेले आहेत. 3ही राण्या गर्भवती राहिलेल्या आहेत. दिसामासाने गर्भ वाढायला लागलेले आहेत. अयोध्येमध्ये एक वेगळंच आनंदाचं वातावरण आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता राज्याला उत्तराधिकारी मिळणार आहे आणि त्यामुळे अतिशय आनंदात हे सगळे 9 महिने गेलेले आहेत. आणि मग ह्या राण्यांची सेवा करता करता सगळे आनंदी झालेले अयोध्येचे नागरिक यांना आनंदाची बातमी मिळायची वेळ आता आलेली आहे. चैत्र महिना, शुक्ल पक्ष,
पुनर्वसू नक्षत्र, मंगळवारचा दिवस, सूर्यदेव, टळटळीत डोक्यावर असलेली माध्यान्हीची वेळ आणि त्यावेळेला कौसल्य मातेच्या राजमहालातून सनई चौघडे वाजायला लागलेले आहेत. साक्षात अतिशय तेजस्वी असा हा पुत्र कौसल्या मातेला झालेला आहे. सगळ्या अयोध्येमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण झालेलं आहे. किती वर्ष प्रतीक्षा केल्यानंतर जो पुत्र प्राप्त झालेला आहे तो अतिशय तेजस्वी असा पुत्र आहे. बघता क्षणी त्याचं दिव्य तेज सगळ्यांच्या लक्षात येत आहे. असा हा पुत्र कौसल्या मातेला झाला आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारचा दिवस, पहाटेची वेळ, तोच तिथी तीच, पण नक्षत्र बदललेलं आहे, पुष्य नक्षत्र आहे आणि कैकेयी मातेच्या राजमहालाबाहेर चौघडा वाजायला लागलेला आहे आणि दुसऱ्या पुत्राचं आगमन झालेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गुरुवारचा दिवस, परत दुपारी माध्यान्ही सुमित्रा मातेच्या राजमहालाबाहेर चौघडा वाजायला लागलेला आहे आणि सुमित्रा मातेने 2 अतिशय तेजस्वी गौरवर्णी पुत्रांना, जुळ्या मुलांना जन्म दिलेला आहे. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 अतिशय तेजस्वी राजपुत्र ह्या अयोध्या नगरीला प्राप्त झालेले आहेत. काय आनंद असेल विचार करा. थोडासा आपल्याला आनंद झाला ना की तो आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो आणि माणूस छानपैकी हसायला लागतो. पण ज्या वेळेला हा आनंद त्यापेक्षाही पलीकडे खूप मोठा असतो तेव्हा तो आनंद आपल्या डोळ्यातून व्यक्त होतो आणि अश्रूंच्या धारा आपल्या डोळ्यातून वाहायला लागतात. अशी दशरथ महाराजांची अवस्था आहे. त्यांना आनंद अश्रू आवरत नाही आहेत आणि तेच काय, सगळी अयोध्या नगरी सजून नटून तयार झालेली आहे आणि ती स्वागत करते आपल्या 4ही राजपुत्रांचे. राम जन्मला ग सखे, राम जन्मला म्हणत. काही दिवसांचा अवधी गेल्यानंतर जातकर्म झालंय आणि मग ह्या पुत्रांचं नामकरण विधी करायचं ठरलेलं आहे. नामकरण विधी करण्यासाठी राजगुरू असलेल्या वसिष्ठ ऋषींना पाचारण करण्यात आलेलं आहे. हातात पहिलं बाळ सगळ्यात मोठं घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलंय कौसल्यानंदनाला त्यांनी आपल्या हातात घेतलं आणि त्यांच्या मनात फक्त वात्सल्य प्रेम उचंबळून आलेलं आहे. कसं असतं बघा, एखादी व्यक्ती आपल्याला भेटते आणि तिला बघता क्षणी कुठंतरी तिची आपल्याशी ओळख आहे, कुठंतरी तिच्याशी आपले ऋणानुबंध जुळलेले आहेत असं वाटतं आणि आपल्या चेहऱ्यावर हलकंच हास्य विलसायला लागतं. आणि काही व्यक्ती अशा असतात की ज्यांना बघितलं की कधी काळी आपण त्यांना भेटलेलो नसलो तरीसुद्धा एक वेगळाच तिटकारा आपल्याला वाटायला लागतो. त्यामुळे बघता क्षणी एखाद्याबद्दल आपुलकी वाटणं आणि एखाद्याबद्दल तिटकारा वाटणं ह्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्यावर सोबत होतात. आणि तसंच या कौसल्यानंदनाकडे बघता क्षणी फक्त वात्सल्य आणि प्रेम जागृत होत आहे असं हे तेजस्वी सावळ्या रंगाचं बाळ आहे. श्री भरत आणि श्रीराम हे दोघेही जवळजवळ दिसायला सारखे आहेत. गुणांच्या बाबतीतही ते एकापेक्षा एक अगदी सारखे आहेत. दिसण्याच्या बाबतीत सुद्धा ते तसेच आहेत. ते रंगाने सावळे आहेत पण अतिशय तेजस्वी आहेत. रंगावर काहीही अवलंबून नाही. गौरवर्ण किंवा सावळा रंग हे महत्त्वाचं नाही, तर आंतरिक जे तेज असतं जे चेहऱ्यावर तसंही विलसतंच ते महत्त्वाचं असतं. आणि तेच इथं वसिष्ठ ऋषींना जाणवत आहेत. वसिष्ठ ऋषींनी त्यांना हातात घेतल्या क्षणी त्यांच्या मनातून 2 शब्द बाहेर आलेले आहेत, अक्षरं 2 बाहेर आलेली आहेत, राम म्हणून. र, अ आणि म ही 3 अक्षरं एकत्र येऊन सूर्यबीज, चंद्रबीज आणि अग्निबीज एकत्र येऊन तयार झालेलं हे नाम. संस्कृत भाषेमध्ये जर आपण अभ्यास केला थोडासा तर आपल्या लक्षात येतं राम ह्या शब्दाचे 24च्या वर अर्थ दिलेले आहेत. हे ह्या भाषेचं सौंदर्य आहे. एका शब्दामध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत आणि त्याच वेळी अनेक शब्दांसाठी किंवा अनेक अर्थांसाठी आपल्याला इतके विविध शब्द जाणवतात. प्रत्येक भावना ह्या भाषेमध्ये वेगवेगळ्या शब्दांमध्ये वर्णन करता येते. श्रीराम आणि भरत ह्यांच्या शरीरयष्टीमध्ये अजिबात फरक नाही. दिसायला दोघेही अगदी सारखे आहेत. फक्त श्रीरामांच्या वक्षस्थळावर रोमावलीचं पत्रासारखं एक छोटंसं पदकासारखं एक चिन्ह आहे जे जन्मखूण आहे, जी श्री भरतांना नाही. पहिल्या ह्या ज्येष्ठ पुत्राचं नामकरण झालेलं आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे. चराचराला आनंद देणारा तो राम, सगळ्यांना रमवणारा तो राम, सगळ्यांना एक संघ बांधणारा तो राम आणि मनातल्या सगळ्या चिंता दुःख दूर करणारा
आणि शांतता क्लांतता देणारा हा राम. दुसऱ्या ह्या बाळाला त्यांनी आपल्या मांडीवर घेतलंय आणि त्याला बघता क्षणी त्यांच्या मनात नाव आलेलं आहे भरत म्हणून. राम या नावामुळे मध्ये तरी सुद्धा एक आपल्याला अक्षर दिसतं, पण भरतामध्ये आपल्या लक्षात येतं की भरत अजिबात काना मात्रा वेलांटी काही सुद्धा नाही. अगदी सरळ असलेलं नाव. श्रीरामांचे सगळेच्या सगळे गुण भरतामध्ये आहेत. आणि भरत म्हणजे काय तर भरत भरण पोषण करणारा. आपल्या आयुष्यामध्ये जर कधी आपल्याला कमतरता जाणवली, मला काहीतरी कमी वाटतंय, सगळं माझं आयुष्य अगदी सुखासुखी चाललेलं आहे पण तरी काहीतरी कमतरता आहे, आपण जेवणामध्ये अशा गोष्टींना जीवनसत्व म्हणजे विटामिन्स असं म्हणतो, जी खरं दिसत तर नाहीत पण त्यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं असतं. आणि म्हणून जेव्हा प्रेमाच्या बाबतीत आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी कमतरता जाणवते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की भरण पोषण करणारा हा भरत. या सगळ्या कथेमध्ये आपल्या प्रेमाने सगळी कमतरता भरून आणणारा अतिशय सक्षम अतिशय शूर हा श्रीरामांचा कनिष्ठ बंधू श्री भरत. तिसरा पुत्र तिसरं बाळ त्यांनी आपल्या मांडीवर घेतलंय. हा सुमित्रानंदन आहे. ज्येष्ठ सुमित्रानंदन हे गौरवर्ण आहेत. दिसायला अतिशय तेजस्वी धारधार चेहरा असलेला हे बाळ आहे आणि ह्यासाठी त्यांनी नाव निवडलेलं आहे श्री लक्ष्मण म्हणून. लक्ष्मीवान सहा लक्ष्मण, अर्थात ज्याच्याकडे लक्ष्मी आहे तो लक्ष्मण. आता लक्ष्मी म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा डोक्यात येते मनात येते ती गोष्ट म्हणजे कुठली तर धनसंपत्ती म्हणजे आमच्यासाठी लक्ष्मी असते. पण लक्ष्मणाच्या बाबतीत त्याची लक्ष्मी म्हणजे त्याचं जे त्याला जे मिळालेलं आहे आशीर्वाद जो मिळालेला आहे आणि तो धनसंपदा त्याच्यासाठी कुठली आहे तर ती आहे कैंकर्य लक्ष्मी म्हणजे दास्य लक्ष्मी. दास होणं हे काही फार आपण म्हणतो ना की खूप आनंदाची गोष्ट नाही आहे. पण लक्ष्मणासाठी दास कुणाचा व्हायचा तर तो श्रीरामांचा दास होण्याची गुणवत्ता त्याच्यामध्ये जन्मापासून आहे आणि म्हणून हा दास आहे. आणि हा नुसता सांकाम्या नाही. लक्ष्मणाचं चरित्र पुढे कथेमध्ये आपण बघतो तेव्हा लक्षात येतं लक्ष्मण अतिशय बुद्धिमान आहेत, अतिशय पराक्रमी आहेत. आणि जेव्हा एखादा बुद्धिमान माणूस आपल्या कुठल्याही ज्येष्ठाशी कुठल्याही आपल्या प्रिय व्यक्तीशी फक्त प्रेमापोटी त्याचं दास्य स्वीकारतो तेव्हा ती असते कैंकर्य लक्ष्मी म्हणजे दास्य लक्ष्मी. स्वतःची बुद्धी प्रत्येक वेळी प्रेमाच्या पुढे न आणता ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे त्या व्यक्तीसाठी आपल्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा मीपणा सोडण्याची जी शक्ती आहे ती लक्ष्मणामध्ये आहे. श्रीरामांवर अतिशय प्रेम करणारी जी व्यक्ती आहे ती म्हणजे लक्ष्मण आहे. आणि श्रीरामांसाठी कधीही कुठेही प्राणसुद्धा देण्यास पुढे मागे न बघणारी व्यक्ती म्हणजे लक्ष्मण आहे. श्रीरामांचा मित्र तो माझा मित्र, श्रीरामांचा शत्रू तो माझा शत्रू. व्यक्तिनिष्ठ प्रेम जे आहे श्रीरामांच्या बाबतीत ते आहे लक्ष्मणाचं. भरतांचं प्रेम आहे तेवढ्याच तोडीचं प्रेम आहे पण भरतांचं प्रेम आहे हे तत्वनिष्ठ प्रेम आहे. त्यामुळे श्रीरामांकडनं काही चूक घडली तर भरतांच्या मनात नक्की किंतु येऊ शकतो पण श्रीरामांबद्दल विश्वास सुद्धा आहे की माझा भाऊ चुकीचं कधीच काही करणार नाही. पण तत्व महत्त्वाची आहेत. हेच श्री लक्ष्मणाच्या बाबतीत आपण विचार केला तर हे व्यक्तिनिष्ठ प्रेम आहे. आणि इतकं पराकोटीचं हे प्रेम आहे की जेव्हा लक्ष्मण त्वाम विसर्जये असे श्रीरामांनी सिंहासनावर बसून एक राजा म्हणून आज्ञा दिली. चूक झाली होती लक्ष्मणाची, सगळ्यात शेवटी येते ही कथा. तेव्हा लक्ष्मणाला सांगितलं की एक राजा म्हणून मी तुला आज्ञा देतो लक्ष्मणा तू स्वतःच्या प्राणांचा त्याग कर. आणि त्यावेळेला लक्ष्मणाने ती आज्ञा ऐकली. त्यांनी शरयू प्रवेश केला आणि त्याच वेळेला राजसिंहासनावरून श्रीराम उतरलेत आणि श्री लक्ष्मणाच्या मागे निघालेले आहेत. त्यांनी वसिष्ठ ऋषींना सांगितलं आत्तापर्यंत कधीही मी श्री लक्ष्मणाशिवाय राहू शकलेलो नाही, त्यामुळे आता जर लक्ष्मण इथं नसेल तर मी जिवंत राहू शकत नाही. दोन भावांमधलं प्रेम किती सुंदर आहे बघा. आजकाल आम्ही बघतो भावंडांमध्ये इंच इंच जमिनीसाठी पिढ्यानपिढ्या कोर्टाच्या फेऱ्या सुरू असतात. बांधावरच्या अगदी थोडक्या गोष्टींसाठी आमच्या बंधूंमध्ये जी भांडणं होतात जे वाद होतात ह्यामध्ये जर ह्या बंधूंचं आपण प्रेम बघितलं सगळ्यात लहान येतो तो म्हणजे शत्रुघ्न.
सगळ्या शत्रूंवर मात केलेला तो शत्रुघ्न. हा शत्रुघ्न कसा आहे बघा, श्रीरामांच्या कथेमध्ये शत्रुघ्न ही व्यक्तिरेखा सगळ्यात पुढे कधीच येत नाही, ती येते सगळ्यात शेवटी, सगळ्यात मागे. एक छोटंसं उदाहरण देते. ही रामकथा हे जर मंदिर म्हणून आज उभं असलं तर त्याचं शिखर जे आहे ते श्रीराम आहेत आणि पाया जो काही आहे तो शत्रुघ्न आहे. ह्यातच सगळं काही आलं. एखादा पाया बिल्डिंगचा किंवा मंदिराचा जर म्हणायला लागला मला समोर यायचं आहे आणि मला सगळ्यांसमोर थांबायचं आहे, मला जमिनीत गाडून घ्यायचं नाही आहे, तर कुठली तरी उत्तुंग इमारत, कुठलं तरी मंदिर उभं राहू शकणार आहे का? शक्यच नाही आहे ते. आणि म्हणूनच सगळ्यांपासनं दूर असलेला, प्रसिद्धीमध्ये कुठेही पुढे न आलेला, पण अतिशय हिमतीने या कथेच्या गर्भामध्ये मूळस्थानी, पायाच्या स्थानी उभा असलेला हा शत्रुघ्न, कुठेही स्वतःची बढाई न मारणारा, कुठेही श्रेयासाठी न धडपडणारा, अतिशय शांतपणे सगळ्या अयोध्येचं राज्य, जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मण वनात गेलेले आहेत, भरत हे नंदीग्रामामध्ये तसंच संन्यस्त जीवन व्यतीत करतायत, तेव्हा राजलक्ष्मीच्या सहवासात असलेले श्री शत्रुघ्न यांनी अयोध्येचं राज्य अतिशय उत्तम रीतीने सांभाळलं. आणि नुसतं सांभाळलंच नाही, जेव्हा श्रीरामांना ते द्यायची वेळ आली त्यावेळेला पुढे धावत जाऊन हे घे दादा, हे तुझं राज्य म्हणून ते धावलेले नाही आहेत, स्वतः ते मागे राहिलेले आहेत. वसिष्ठ ऋषी आणि श्री भरत पुढे गेलेले आहेत, कारण ते ज्येष्ठ आहेत. आणि शत्रुघ्नांनी स्वतःचं कर्तृत्व कुठं सुद्धा जगासमोर प्रसिद्धीसाठी आणलेलं नाही. आता ह्यामधूनच जे दिसतं ते शत्रुघ्नांचं श्रीरामांच्या बद्दलचं प्रेम. अशी ही चारही भावंड, अतिशय चारही तेजस्वी पुत्र आता अयोध्येला मिळालेले आहेत. एका झोपडीमध्ये सुद्धा जेव्हा एखाद्या अपत्याचा बालकाचा जन्म होतो तेव्हा तिथं सुद्धा अतिशय आनंदाचं वातावरण असतं. मग ते राजमहाल असो का झोपडी असो, अतिशय टोलेजंग बंगला असो किंवा अतिशय वाईट परिस्थितीतले आईबाबा असो, आपल्याला अपत्य प्राप्त होणं हे तेवढाच आनंदाचा प्रसंग असतो. शकुंतला ह्या आपल्या महाकाव्यामध्ये कालिदासाने जे काही 4 श्लोक ह्या बालकाच्या जन्माबद्दल लिहिलेले आहेत त्याचं इतकं सुंदर वर्णन येतं आपल्या साहित्यामध्ये. जर्मन कवी गटे हे काव्य त्या फक्त 4 श्लोकांसाठी आपल्या डोक्यावर घेऊन नाचला होता असं म्हणतात. चला, आज श्रीरामांच्या ह्या जन्मकथेच्या ठिकाणी इथंच थांबूयात. उद्या पुन्हा ह्याच्या पुढची कथा आपण बघणार आहोत. कथा पुरुषोत्तमाची या कथामालिकेच्या आजच्या 6व्या भागामध्ये मी डॉक्टर सौरेवती राहुल संत तुम्हा सगळ्या श्रोत्यांचे आभार मानते. धन्यवाद.